टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागील 8 दिवसांपासून जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यासह विदर्भामध्ये पावसाने दडी मारली होती। त्यानंतर पुन्हा एकदा कालपासून पाऊस विदर्भामध्ये सक्रिय झालेला आहे। काल जवळपास अमरावती शहरासह ग्रामीण भागात जर आपण पाहिलं तर तब्बल 3 ते 4 तास पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाला जे आहे ते फायदेशीर संपूर्ण पाऊस ठरलेला आहे। दुसरीकडे काही भागामध्ये जर आपण पाहिलं तर अति पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकं जे आहेत ते धोक्यात आले होते। आज दिवसभर पावसाने जे आहे ते विश्रांती घेतली होती, परंतु पुन्हा एकदा सायंकाळपासून जे आहे ते आता पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो पाऊस सध्या अमरावतीमध्ये सुरू झालेला आहे। ग्रामीण भागात देखील पावसाने जी आहे ती दमदार बॅटिंग सध्या सुरू केलेली आहे। उद्या स्वातंत्र्य दिन आहे, त्यामुळे तयारी दुसरीकडे अनेक शाळांमध्ये शासकीय कार्यालय सुरू आहे, परंतु पावसामुळे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण कामामध्ये कुठेतरी व्यत्यय येत असल्याचं बोललं जातं। अनेक शाळांचे मैदानं जे आहेत ते संपूर्ण या पावसामुळे खराब झालेले आहेत। आपण बघू शकतो सध्या रस्त्यावर जर पाहिलं तर गाड्यांची गर्दी आपल्याला कमी पाहायला मिळत आहे। दिवसभर जर आपण पाहिलं तर पाऊस थांबला होता, परंतु पुन्हा एकदा जो आहे तो संततधार पाऊस जो आहे तो अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये झालेला आहे। परंतु अजूनही धरणांना जी आहे ती दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं अप्पर वर्धा धरण मात्र अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे। काल जर आपण पाहिलं जवळपास 96 मिलीमीटर पाऊस जो आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये झालेला होता। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं, नदी नाले तुडुंब झाले होते। तिकडे दर्यापूर तालुक्यातल्या थिरोली गावात देखील पुराचं पाणी घुसल्याने जे आहे ते मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, ग्रामस्थांचं नुकसान झालं होतं। आज पुन्हा जर आपण पाहिलं तर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।